तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा असा होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल, सोप्या पद्धतीने समजून जाईल. तर गेल्या बऱ्याच दिवसापासून जे काय आहे ते आपले शेतकरी बांधव पीक विम्याच्या जी आहे ती वाट पाहत आहेत, पीक विमा कधी येणार. त्याच बाबतीमध्ये अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे. मी पूर्ण आर्टिकल वाचणार आहे. तुम्हाला काय करायचं, लक्ष देऊन ऐकायचं, जेणेकरून जी पूर्णपणे माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल. तर तुम्हाला माहितीच असेल की बऱ्याच दिवसापासून आपले शेतकरी बांधव जे पीक विम्याची वाट पाहत आहेत. तर त्याच बाबतीमध्ये आजचा हा आर्टिकल आहे आणि पूर्ण मी वाचतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका. गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते. अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे. काही जिल्हे जे आहेत त्यांच्यामध्ये पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विमा खात्यावर कधी येईल याची वाट पाहत होते. काही दिवसापूर्वी यवतमाळपासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये देखील वितरण सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही वितरण सुरू करण्यात आलेलं आहे आणि लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये देखील वितरण सुरू केलेलं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही हे देखील तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून जी आम्हाला पण आढावा घेता येईल आणि पूर्णपणे नंतर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करता येईल, लक्षात घ्या. यानंतर आता प्रतीक्षेत असलेल्या हिंगोली, नांदेड या ठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे. यात हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे. म्हणजेच काय, जे हिंगोली, नांदेड आणि जे परभणी जिल्हा आहे त्यामध्ये जे शेतकरी होते तिथले ते वाट पाहत होते, पण त्यांच्या देखील आता पीक विम्याचे जे पैसे आहेत ते वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे त्यांच्या खात्यावरती. याचबरोबर बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यातही काही प्रमाणात पीक विमा वितरण सुरू झाले आहे. या धाराशिव जिल्ह्यात 6,206 रुपये प्रति हेक्टर प्रमाणामध्ये हे वितरण सुरू झाले आहे. जे बीड, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यातही काही प्रमाणात पीक विम्याचं जे आहे ते वितरण सुरू झालेलं आहे. यात धाराशिव जिल्ह्यात 6,206 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे वितरण सुरू झाले आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याची कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची कॅल्क्युलेशन झालं होतं अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर सध्या स्थिती कॅल्क्युलेशन चालू असल्याचे दाखवित आहे. तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे धुळे जिल्हा आहे त्यामध्ये काय आहे की जे क्लेम केले आहेत शेतकऱ्यांनी त्याच्या सद्यस्थिती जी आहे ती कॅल्क्युलेशन चालू असल्याचे दाखवित आहे, लक्षात घ्या. बोगस पॉलिसी प्रकरण तसेच नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी देखील प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांच्या देखील कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे. अहिल्यानगर असेल, नाशिक असेल या जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते देखील प्रतीक्षेत आहेत. बोगस पॉलिसी प्रकरण तसेच अहिल्यानगर, नाशिकसह शेतकरी देखील प्रतीक्षेत आहेत. बोगस पॉलिसी बऱ्याच ठिकाणी होत आहेत, त्यामुळे देखील हे पूर्ण आढावा घेत आहेत. या शेतकऱ्यांची देखील कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे. सोलापूर आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पॉलिसी रिजेक्ट केल्या जात आहेत. यामध्ये बोगस पॉलिसी प्रकरण शिवाय क्षेत्र जास्त दाखवणे, पीक पाण्याला क्षेत्र नसणे, शिवाय महत्त्वाचं कारण म्हणजे पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरणे. समजा 1 गुंठा पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरलेला असेल तरीसुद्धा ती पॉलिसी सरसकट बाद केली जाईल, लक्षात घ्या. तर पोट खराब जे आहे क्षेत्र असतं त्यावरती देखील पीक विमा भरून जास्त क्षेत्र दाखवून देखील खूप असे बोगस पॉलिसी जे आहेत त्या देखील रिजेक्ट केल्या जाणार आहेत, लक्षात घ्या ह्यावेळेस. त्यानंतर दरम्यान उर्वरित जळगावसह इतर जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे. या जिल्ह्यातील देखील लवकरात लवकर पीक विमा वाटपास सुरुवात होणार आहे अशी अपेक्षा आहे. तसेच सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन अद्याप अपडेट दाखवत असल्याची माहिती समोर येत आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की पूर्ण माहिती काय आहे आणि कशाप्रकारे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण चालू झालेलं आहे. जे जिल्हे आहेत कोणते, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं जे आहे ते वितरण अद्याप सुरू झालेलं नाही. परंतु परभणी असेल,
परभणी, हिंगोली, नांदेड ह्या ठिकाणी पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, जेणेकरून जी माहिती आहे पुढची आम्हाला आढावा घेऊन पूर्णपणे तुम्हाला माहिती देता येईल. कारण अधिकृत जी माहिती येत असते शासनाकडून तीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो, लक्षात घ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि चॅनलवरती नवीन असाल की सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन माहितीसाठी. जय महाराष्ट्र.